हे भावा थांब ना जरा, व्हिडिओ बघून जा आणि सपोर्ट पण कर. माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर ना. माझे व्हिडिओ नक्कीच आवडतील. चॅनलवर जाऊन माझे व्हिडिओ बघ आणि लाईक. एक बियाचं आपल्याला हजारो फळं, हजारो बिया देतो. ज्या विद्यार्थ्याने सृष्टी तयार केली, काय विचार केला असेल ना त्याने की आता हे झाड कित्येक वर्ष असंच आपल्याला फळं देत राहणार. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सकाळचे 7 वाजलेत आणि आज सुट्टीचा दिवस म्हणजे आपला शेतावरचा दिवस. आपल्या झाडाला पाणी घ्यायला जावं लागतं. मे महिना चालू झाला आहे आणि ऊन प्रचंड पडतं, म्हणजे 44-45 डिग्रीपर्यंत जातं. त्याच्यामुळे दर आठवड्याला पाणी घ्यावंच लागतं. नाही घेतलं तर झाडांची काय अवस्था होईल माहीत नाही. त्याला आता CNG टाकूया. वासिंदा CNG असेल ते चांगलं आहे, नाहीतर पडगेला जावं लागेल. लवकरच जायचा प्लॅन होता, सकाळी 6 वाजता. म्हटलं 6 वाजता शेतावर पोहोचूया, परंतु कालच्या हळदी मागत पडल्या, रात्री उशीर झाला यायला. चला या ब्लॉगमध्ये असंच राहा मित्रांनो. आज आपण शेतावर काय काय करणार आहोत, काय काय करायला मिळेल, कशी मजा येईल ते बघूया आणि हा ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा. मित्रांनो, आलो आता शेतावरती. आता तर पाणी घेऊया. आता ऊन पडलं आहे, 8:30 झाले. आता 6 वाजता 6:30 वाजता प्लॅन होता शेतामध्ये यायचा. पण आता बघू शकता ऊन भरपूर पडलं आहे. पण आता त्याला काही पर्याय नाही, झाडांना पाणी तर द्यावंच लागेल. मित्रांनो, मला ना बरेच जण माझे जे मित्र आहेत ना ते बोलतात, एक सुट्टी असते कशाला मरतो, नसते उद्योग घेतलेत, शेतावरती झाडं लावतो आणि शेतावरती जातो. त्याचं कारण आहे मित्रांनो, बालपणी शेतात गेल्यामुळं ना मला शेतामध्ये फार आनंद वाटतो. बऱ्याच वर्ष तो सूर जुळत नव्हता आणि आता तो सूरनं जुळून आला आहे. मागील 2 ते 3 वर्ष माझा प्रत्येक सुट्टी, माझा प्रत्येक संडे या शेतावरती जातो. आणि तो का जातो ना, त्याचं फळे आम्हाला भेटलं आहे, ते तुम्हाला दाखवतो या. मस्त वास येतो फणसाचा. हे फणसाचं झाड आहे, तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल. बघा ना हा नजारा बघा. आता हे एक दाखवतो, इकडे या. आणि मला वाटतं हे फळ पिकले, दाबलंही जाते. याला काढूया आपण, नंतर आता सुरू नाही माझ्याकडे. मित्रांनो, हे बघा ना कसे लागलेत. आणि असं जर तुमचं सगळं सक्सेस आलं तर तुम्हाला दुसरं पण झाड दाखवतो. हे बघा, असं चारी बाजून झाडाच्या हा नजारा आहे मित्रांनो. आणि हे जे उद्योग आहे ना, हे याच्यासाठी सगळं. आणि निसर्ग मित्रांनो एवढा दयाळू आहे ना, एक बियाचं आपल्याला हजारो फळं, हजारो बिया देतो. ज्या विद्यार्थ्याने सृष्टी तयार केली, काय विचार केला असेल ना त्याने की आता हे झाड कित्येक वर्ष असंच आपल्याला फळं देत राहणार. फक्त एक बियाची लागवड केली होती, एक कलमाची लागवड केली होती. मित्रांनो, हा आनंद आहे, हे समाधान आहे. म्हणून ही सगळी खटाटोप चालू आहे माझी. तुम्ही मित्रांनो करा, असेच ब्लॉगही बनवा, खूप मजा वाटेल तुम्हाला. मित्रांनो, हा जो दुधी आहे ना, तर हा मुद्दामून 1 किंवा 2 दुधी आहे ना, तो वेल्यावरती ना ठेवला जातो. कशासाठी? ह्या बियांसाठी. आता तुम्ही जर गावाकडची पोरं असाल किंवा गावाकडची मंडळी असाल, तुम्हाला नक्की याच्याबद्दल माहीत असेल. आपल्याकडे घोसाळी, शिराळी आणि दुधी आणि अजून शेंगा पण ठेवल्या जातात सुकलेल्या. परंतु याच्यानंतर काय होतं, हा एक याला वजलेला भोपळा बोलतो, म्हणजे दुधी बोलतात. आणि याच्यावरती हे जे टरफळ असतं, हे जे साल असतं, हे पूर्ण सुकली जाते. याच्या आतमध्ये जाळी असते, एकदम मस्त दिसतो तो नजारा. याच्या आतमध्ये बिया असतात. आता काय रेडीमेड बिया मिळतात फंगीसाईड लावलेल्या, परंतु पहिले जी पारंपरिक पद्धत होती आपल्याकडं, तो हा दुधी आहे ना, तो असं टांगून ठेवलेला जातो माळ्यावरती किंवा भिंतीच्या कोपऱ्याला. आणि प्रत्येक म्हणजे घोसाळी असेल, शिराळा असेल, असं हे 3-4 आहेत ना, प्रत्येक गावाच्या प्रत्येक घरामध्ये पहिला असायचा. तुम्हाला याच्याबद्दल माहिती असेलच नक्की. पण आताही तुमच्याकडे पारंपरिक पद्धत वापरली जाते का, नक्की सांगा. मित्रांनो, हे काय आहे, आमच्याकडे याला दोडका बोलतात.
त्याची साईज काही तेवढी झाली नाही, उन्हाळ्यामध्ये साईज कमी होते, तरी पाणी देतो आम्ही त्याला. पावसाळ्यामध्ये असं चांगला मोठा होतो. आपलं कलिंगड जसं असणं तसं होतं. आता हे आपल्या कलिंगडाच्या जातीमध्ये मोडलं जातं, परंतु आमच्याकडे दोडका बोलतो, तुमच्याकडे काय बोलतात माहीत नाही. याची साईज खूप चांगली होते. त्याची चव आपण चाखूया. चांगलं आहे. तुमच्याकडे काय बोलता याला नक्की सांगा. आता साईज एकदम कमी झाली याची, चिक्कू आंबा एवढीच झालेली आहे. साखर टाकून एकदम भारी लागतं. पावसाळ्यामध्ये साईज चांगली होते. चला एका फणसाचा ना मस्त वास येतो. आता कोणतं फळ पिकलं आपण बघूया. माझी पुतणी आहे जोडीला. सिया बघ जरा कोणत्या फळाचा वास येतो. याचा वास येतो ना, बघ वास घेऊन बघ. हां येतो का, कापायचा ना. कोकणचा मेवा. हा हा हा, काय वास सियावर. या मित्रांनो खायला 2 दिवसात याला कापूयात. तुम्हाला पण नैवेद्य दाखवेल मी. चला.